महाराष्ट्रातील माझे तमाम पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रात काम करणारे सर्व सामाजिक सेवाव्रती सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र, जय मानवता। मी संजय देशमुख, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना। मित्रांनो, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ हे सामाजिक न्याय आणि पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण कार्यात काम करणारी महाराष्ट्रातली एक अग्रेसर संघटना ठरलेली आहे। तशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांकडून, सामाजिक नेत्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही स्वतः तर महाराष्ट्रभर काम करतच आहे, परंतु विविध क्षेत्रात जे नेत्रदीपक कार्य करणाऱ्या नामवंत मंडळी आहेत त्यांनाही प्रोत्साहनपर शक्तीचं एक नवं बळ प्राप्त व्हावं, जेणेकरून चैतन्य शक्तीने त्यांना पुढेही आणखी काम करण्याची प्रेरणा व्हावी, या उद्देशातून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाने महाराष्ट्रातील पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य सेवा, कृषी विकास आणि संशोधन, निर्मिती, संस्कार व जागृतीच्या क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या अग्रेसर नामवंत व्यक्तींना पुरस्कारांच्या प्रोत्साहनपर सन्मानाने सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा गौरव, लोक स्वातंत्र्य जीवन गौरव अशा विविध पुरस्काराने विविध क्षेत्रातल्या नामवंतांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे। यासाठी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्री किंवा एका मोठ्या निसर्गरम्य स्थळी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ हा गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अफाट कार्य करीत आहे। हे सर्व आपण फेसबुकद्वारे, प्रसार माध्यमांद्वारे बघतात आहात। अकोल्यामध्ये गेल्या 44 महिन्यापासून विचारमंथन मेळावे आणि मुंबईत पण नियमित कार्यक्रम, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, नागपूर, वर्धा अशा सर्व ठिकाणी मोठे कार्यक्रम लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पार पडलेले आहेत। या अशा मोतीबिंदूच्या क्षेत्रातही गेल्या 10 वर्षापासून, म्हणजे यापूर्वीचं संघटन जे आमचं जिल्हा संघटन होतं त्यामार्फतही आम्ही काम करत होतो, मोतीबिंदूच्या क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात, स्वास्थ्याला सावरण्याचं मोलाचं कार्यही ही संघटना करते आहे। कायदेविषयक क्षेत्रामध्ये, संविधानिक जागृती क्षेत्रामध्ये आणि अनाचाराविरुद्ध प्रखर लढा देऊन समाजाला आणि पत्रकारांना न्याय देण्याचं काम आणि पत्रकार हल्ल्याचे जास्तीत जास्त प्रकरणं महाराष्ट्रातून उचलणारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एकमेव संघटना आहे। तर अशा अनेक कार्यानंतर आपल्या पत्रकारांना आणि समाजातील सेवाव्रतींना प्रोत्साहनपर सन्मानाचं एक बळ प्राप्त व्हावं, त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा आणि सामाजिक विकासाची प्रक्रिया वाढावी, या उद्देशाने लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ सिद्ध झालेला आहे। आणि त्यासाठी या नवीन उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। तर या उपक्रमासाठी, या पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी आपला प्रस्ताव संपूर्ण माहितीनिशी पाठवायचा आहे। तो कसा पाठवायचा, कुणाकडे पाठवायचा आणि अधिक माहितीसाठी कुणाशी संपर्क साधावेत, या बाबतीची सर्व माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून आणि फेसबुकवर सुद्धा टाकण्यात आलेली आहे। तर या अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, आपले पुरस्कार या पुरस्कार समारंभासाठी पाठवावेत असे आपणास आवाहन आहे। परत सर्वांना नमस्कार, सप्रेम नमस्कार, सप्रेम जय महाराष्ट्र, जय मानवता। सामाजिक विकासाची प्रक्रिया अधिक प्रशस्त करण्यासाठी आपण सर्व सोबत मिळून काम करू। त्यासाठी आपणास मी आवाहन करतो की लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाला, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पाठीशी आपल्या सर्वांचे बळ उभे राहावे। असो, सप्रेम नमस्कार।